अदिती, अगं मी विचारायला आले होते की जय अजून आला नाही. हां, जरा ऑफिसमध्ये काम होतं ना, पण केला मी त्याला फोन. निघालाय, येईल तासाभरात. आता जबाबदारी वाढली म्हटल्यावर कामही वाढलंच असेल ना. अदिती, काय झालंय? काय नाही. इकडे बघ, माझ्याकडे बघ. सांगशील का मला? अगं जेवताना देखील तू गप्प गप्प होतीस. काकू, काकू खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालंय? हे बघ, सांगितलंस तर त्यातून काहीतरी मार्ग काढता येईल ना आपल्याला. यातून मार्ग काढणं खूप कठीण आहे काकू. आणि या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करणं म्हणजे या प्रॉब्लेमला सामोरच जावं लागणार आहे. या प्रॉब्लेम पासून दूर गेलं तरी हर नाही आणि सामोरं गेलं तरी सुद्धा. अगं हो, पण दुसऱ्याला कुणाला तरी सांगितलं तर मनावरचं ओझं तरी कमी होतं ना. सांग बघू काय झालंय. काकू, सरांनी जयला एक संधी दिली आहे, तुम्हाला माहिती. ती जर जयने पूर्ण केली तर जयला प्रमोशन मिळेल, पण ती पूर्ण नाही केली तर जय राजीनामा देईल असं त्यांनी कबूल केलंय. अगं पण जय जबाबदारी पार पाडणार यात काही शंकाच नाहीये. नाहीच आहे, पण ही त्याची बाजू आहे. आमच्या कंपनीचे जुने क्लायंट्स आहेत, त्यांना परत कंपनीकडे आणायचंय. आणि त्याचे सर्वात पहिले क्लायंट दुसरे तिसरे कोणीही नसून माझे पप्पा आहेत. काय? आणि जयला यातलं काहीही माहित नाही अजून. त्याला कळल्यावर काय होणार आहे ना, हा विचार सुद्धा मी करू शकत नाहीये. काकू, इतकं टेन्शन आलंय, मी तुम्हाला नाही सांगू शकत. कळतंय मला. त्या दिवशी मी तुझ्या वडिलांना भेटले, त्यांचं बोलणं ऐकलं, त्यांचा राग बघितला आणि आता मला सुद्धा टेन्शन आलंय ग. पण अदिती, अगं हे तुला माहितीये म्हटल्यावर जयला तुला सांगावंच लागेल ना. काकू, मी खूप प्रयत्न केला सांगण्याचा, पण जयचा कामातला उत्साह बघून मी त्याला सांगूच शकले नाही. आता उद्या फाईल देताना सांगावंच लागणार आहे. नाही नाही, उद्या नको, लवकरात लवकर सांग. कारण तुला माहिती असून तू त्याला सांगितलं नाहीस म्हणून तुमच्यात गैरसमज निर्माण व्हायला नकोय. अगदी आजच सांगून टाक त्याला. आज? तुझा विश्वास आहे ना जयवर? काकू, माझा जयवर पूर्ण विश्वास आहे, पण मग सांग. काळजी करू नकोस, होईल सगळं व्यवस्थित. येते मी. जयवर विश्वास आहे, पण मी माझ्या पप्पांनाही चांगलंच ओळखते. अनोळखी नसुनी अनोळखी मानायचे कसे तुझ्या विना.
जय जय उठ, अरे खूप उशीर झालाय. हे बघ मी आवरून घेते, तोवर उठ हा प्लीज. चल. उठलोच आहे ग, पडलोय फक्त. मग अंथरुणातून उठणं. काल खूप उशीर झाला का रे तुला? सगळे काम संपून आलो त्यामुळे उशीर झाला. काल मी रात्री येता येता सुहासला पण भेटून आला. सुहासशी काय बोललास? अण्णांच्या किती वाजले तर ती आदिती, अगं मी सुहासला ऑफिस बाहेर भेटणार होतो, अण्णांच्या अपॉइंटमेंट बद्दल बोलायचं होतं. मी लवकर तयार होतो प्लीज. हो पण ऐक. प्लीज 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 मी लवकर तयार होतो आणि मला जाऊ देत आधी. मला टॉवेल दे, टॉवेल दे. मी सुहासला भेटून लवकर ये. शी. गुड मॉर्निंग नवरे. गुड मॉर्निंग नवरे, समोरचा माणूस आपला दिवस चांगला जावा म्हणून विश करतोय, तर आपणही त्याला विश करावं, म्हणजे त्याचाही दिवस चांगला जातो. गुड मॉर्निंग जय. गुड मॉर्निंग आओ. गुड मॉर्निंग. नवरे, थोडं स्माइल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जरा हसून बोलत जा. अरे आऊ, तुम्ही इथे चक्क. हो, हे बघायला उभी आहे की कोण लेट येत आहे, आणि जो कोणी लेट येईल त्याला मी लेट मार्क लावणार आहे. बापरे, अरे वा, हे छान झालं. म्हणजे ऑफिस मध्ये आल्याबरोबर तुमचा चेहरा बघायला मिळणार. प्रसन्न वाटेल एकदम. आता इथे बोलत बसू नकोस, उशीर होईल. जा सही कर, नाही तर लेट मार्क लावेन मी. नको नको, जाते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नवरे. गुड मॉर्निंग. आऊ, आज खरंच तुम्ही आल्यानंतर खूप प्रसन्न वाटायला लागलंय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. व्हेरी गुड. नवरे, आज चक्क हसताय. अरविंद, हे सगळं होतंय आऊंमुळे. आऊ तुम्ही आज त्या स्वतः पाहणार आहे की ऑफिस मध्ये कोण कोण लेट येतो, आणि जो कोणी लेट येईल त्याच्या पुढ्यात स्वतः आऊ लेट मार्क लावणार आहेत. होय. चला चला लवकर. एक मिनिट हा, आलेच मी. नवरे छान दिसता हसताना. चला तांगडे, आता लेट मार्क सुरू. नवरे काका सॉरी, मला उशीर झाला. ऍक्च्युली माझा पास संपला आणि मला कळलंच नाही, त्यामुळे पास काढून यायला वेळ लागला. सॉरी काका. नाही आदिती मॅडम, तो तुमचा प्रॉब्लेम आहे, आणि तुम्ही कितीही सॉरी म्हणाला तरी मला लेट मार्क हा लावावाच लागेल. तांगडे मस्त द्या, सही करा. चला. 1 मिनिट उशीर झाला तर लेट मार्क लावतात ते नवरे. वरून चेहऱ्यावर हसू असलं ना तरी आतून स्वभाव बदलला नाही नवऱ्यांचा. एक नंबरचा खडूस आहे नवरे. शक्यच नाही. नवरे खडूस असणं शक्य नाही. हळू बोला जरा. तुमच्या पुढ्यात काही बोलायचं म्हणजे ना खरंच कठीण आहे. नवरे खडूस असणं शक्य नाही असं म्हणताय तुम्ही? त्याबद्दल नाही म्हणत आहे मी. शक्य नाही म्हणजे आऊ अदितीचा लेट मार्क लावणं शक्य नाही. का? मला वाटतं म्हणून. लागणार लागणार, लेट मार्क लागणार. बघूया. आणि हे बघा, मला कुठलीही कारण नको आहेत. लेट मार्क लागणार म्हणजे लागणार. काय झालं नवरे? हो आदिती मॅडम उशिरा आले आहेत. 1 मिनिट. किती? 1 मिनिट. हो, या शिस्तीबद्दल तुमचं कौतुकच करायला हवं. म्हणजे कौतुक आहेच. थँक्यू आई साहेब, थँक्यू. पण 1च मिनिट उशीर झाला तर ठीक आहे ना. होतो थोडा उशीर कधी काही कारणांमुळे. नाही पण आई साहेब, सरांनी ऑर्डर दिली तशी. मी आई आहे सरांची, मी सांगते.
कधी कधी माणुसकीने विचार करावा नवरे. एकच मिनिट आहे ना, जाऊ दे. आणि हे बघा दीदी, लक्षात ठेव, याच्या पुढे वेळेत यायचं. दर खेपेला नवऱ्यांच्या बरोबर मी इथे असेन असं नाही. सॉरी, पुन्हा नाही होणार. सॉरी नवरे काका. चला मी निघते, मला बाहेरची कामं संपवायची. आणि सर इथे नसल्यामुळे आठवड्याभर मला इथे यावंच लागणार आहे. त्या फाईल्स ठेवल्या तांगडे? होय, मगाशीच ठेवले. हा, येते. आणि नवरे, दिवसाची सुरुवात नेहमी हसतमुखाने करा, कामं उत्साहात होतील. येते. गुड मॉर्निंग. लागला? लेट मार्क लागला ना? नाही, आऊ म्हणाला की यावेळेला जाऊ दे. बघा, मी म्हटलं नव्हतं. तू काय सारिकाकडे संख्याशास्त्राचे क्लासेस सुरू केलेस? भविष्य सांगायला लागलीस ते? नाही म्हणजे अगदी तसंच नाही, पण एक बॉस दुसऱ्या बॉसला लेट मार्क कसं लावेल? हा, म्हणजे जय आणि जुईचा बॉस. नाही, कदाचित आपल्या ऑफिसची सुद्धा. सॉरी. मला क्लायंटचे डिटेल्स दे ना. तुला वेळ नसेल तर प्लीज फाईल तरी दे. हो, देते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. पुढच्या 10 मिनिटात आपण सगळेजण कॉन्फरन्स हॉलमध्ये जमतोय. मला तुमच्या सगळ्यांशी काही महत्त्वाचं बोलायचं. पुढच्या आठवड्यात मी नसणार आहे, त्यामुळे मला काही कोणाला सांगायचं असेल, काही विचारायचं असेल तर पुढच्या 10 मिनिटात कॉन्फरन्स हॉलमध्ये. आणि मिस्टर जय, तुम्हाला त्या जुन्या क्लायंटच्या बाबतीत प्रेझेंटेशन करायला सांगितलं होतं. मिस दाभोळकर यांनी तुम्हाला त्याचे सगळे डिटेल्स दिले असतीलच. काय झालं त्याचं पुढे? तयारी सुरू आहे सर. आदिती मॅडमने डिटेल्स दिल्यात. ओके, गुड. 10 मिनिटात सगळे कॉन्फरन्स हॉलमध्ये. हे काय असं सगळ्यांना सरांनी का बोलवलं असेल? अगं जुई, जगाचं टेन्शन घेणार आहेस का तू? ते म्हणाले ना महत्वाचं बोलायचं म्हणून. हो ना, आणि असं बऱ्याचदा बोलवतात आपल्याला. आज काय पहिल्यांदा बोलवलंय का? पण आजच का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 10 मिनिटात मिळतीलच. आता त्यावर चर्चा करण्यात 10 मिनिटं वाया घालवू नका. चला तासाभरात पोहोचतो. ओके, तुम्ही उभे का सगळे? बसा बसा. जानेवारीच्या सगळ्यांचे रिपोर्ट्स मी बघितले आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की तुमच्या सगळ्यांचं काम अतिशय चांगलं आहे. मी तुमच्या सगळ्यांच्या कामावर खूप खुश आहे. या वर्षाची आपली सुरुवात अतिशय उत्साहवर्धक झाली. ती अर्थातच लोणावळ्याच्या कॉन्फरन्स आहे. आणि त्या लोणावळ्याची कॉन्फरन्स पूर्णपणे यशस्वी ठरण्यामागे मिस दाभोळकर आणि त्यांच्या टीमचा विशेष भाग आहे, विशेष सहभाग आहे. त्यामुळे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू सर. तिलोत्तमा मॅडम, आपल्या युरोपच्या टूरचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे.
ज्या पद्धतीने तुम्ही त्याची आखणी केलीत त्यासाठी तुमचं विशेष कौतुक केलंच पाहिजे. आणि तुमच्या या मेहनतीमध्ये अमित तुझाही खूप मोठा वाटा आहे. थँक्यू सर. मला वाटतं इतरांचेही रिपोर्ट्स मला मेल होतील. सर हे कसले पेपर्स आहेत अरविंद? मंथली रिपोर्ट. अरविंद, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं मला सगळे रिपोर्ट्स हे मेलवरती हवेत. हे आता सगळं पेपर वर्क आउटडेटेड झालेलं आहे. पण सर मी अरविंद, टेक्नो सॅव्ही व्हा असं तुम्हाला म्हणत नाहीये, पण किमान कामाची गरज भागण्यापुरता तरी तुम्हाला जमलं पाहिजे. मला या सगळ्या रिपोर्टच्या सॉफ्ट कॉपीज हव्यात आणि यापुढची सगळी कामं आता मेलवरच व्हायला पाहिजे. आपलं ऑफिस, आपलं अकाउंट डिपार्टमेंट, आपल्या डे टू डे मधल्या सगळ्याच गोष्टी आता हळूहळू कम्प्युटराइज होत आहेत किंवा व्हायला पाहिजे. त्यामुळे यापुढचे रिपोर्ट्स मला मेलवरनं पाठवायचे. रजनी, तुमची गेल्या आठवड्यातली मीटिंग खूप यशस्वी झाली, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट ते म्हणजे आऊनी तुझं अप्रिसिएशन करायचं ठरवलंय स्वतःहून, आणि आऊ तुला गिफ्ट सुद्धा देणार आहे. थँक्यू सर. मला तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीचं खरंच खूप कौतुक आहे. आणि मुळात तुम्हाला प्रत्येकालाच स्वतःच्या जबाबदारीची अत्यंत प्रकर्षाने जाणीव आहे. अगदी आमच्या तांगड्यांपासून ते नवऱ्यांपर्यंत सर्वांनाच. थँक्यू सर, थँक्यू. काय आता कंपनीनं आम्हाला एवढं दिलंय म्हटल्यानंतर आम्ही कंपनीचा विचार करणारच ना. आता कंपनीचा मुद्दा तुम्ही काढलात, त्याचप्रमाणे कंपनीच्या जुन्या क्लायंटचाही आपण विचार केलाय. किंबहुना आऊची तशी इच्छा आहे की आपल्या जुन्या क्लायंट्सनी आपल्या कंपनीकडे परत यावं, आणि त्याची सगळी जबाबदारी आपण जयराम खानोलकर यांच्यावरती सोपवलेली आहे. राईट मेसेज आहे, आणि ऑल द बेस्ट त्यासाठी तुम्हाला. थँक्यू सर. नेक्स्ट वीकमध्ये मी नाही आहे, मला काही कामासाठी बाहेरगावी जावं लागणार आहे. त्यामुळे ज्या काही माझ्या सह्या घ्यायच्या आहेत, ज्या काही कागदपत्रांवरती सह्या घ्यायच्या आहेत, त्या आजच्या आज. हां, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उशीर ठेवू नका, आणि हे माझं सगळ्यांना सांगणं आहे. मला खात्री आहे की या पुढच्या महिन्याचा रिपोर्टही तितका चांगला असेल, कारण तुम्ही सगळेजण खूप मनापासून काम करताय. आणि अरविंद, त्याचे रिपोर्ट्सही मला मेलवर हवेत. ओके सर, मी अपडेट करेन स्वतःला आणि रिपोर्टला सुद्धा. ओके, सो ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही आता गेलात तरी चालेल. थँक्यू सर. काही महत्वाचं बोलायचं का? हो सर. बोला. जय, काय चाललंय? काय झालं? तुला कळतंय तुझ्यावर सोपवलेलं हे काम किती महत्वाचं आहे, कठीण आहे? जय, सरांनाही खूप होप्स आहेत. आणि रजनी, मला माझ्यावर विश्वास आहे. ते माहितीये जय मला, पण इतर लोक तुझा विश्वासघात करतायत, त्याचं काय करणार आहेस? काय काय बोलतेस? कोणी काही करत नाहीये. काय विश्वासघात वगैरे काय? ओके, मग मला सांग, अदितीने डिटेल्स दिले तुला? हो, दिले. हो, काय मग मला सांग ना, कोण आहे तुझा पहिला क्लायंट? काय आहेत त्याचे डिटेल्स? रजनी, तू जरा जास्तच पर्सनल होतेस, असं नाही वाटत आहे का तुला? पर्सनल कुठे? पर्सनल कुठे? प्रोफेशनल आहे, कामाचं बोलतेय ना मी. मी माझ्या कलिगला विचारतीये की त्याच्या बॉसनी त्याला हवी असलेली माहिती त्याला दिली का नाही. साधा प्रश्न आहे. अदितीने डिटेल्स दिलेले असणार. जय सरांशी कशाला खोटं बोलेल? जय खोटं का सांगेल हा प्रश्न नाहीये. जयनी खोटं का सांगितलं हा प्रश्न आहे. ती फक्त तुझी बॉस आहे ना, मग का कव्हर करतोयस तू इतकं तिला? एक मिनिट रजनी, तू का प्रत्येक गोष्टीत खुसपट काढतेस? काय काय झालंय काय तुला हल्ली?
अशी नव्हतीस ग तू राजा. मला नाही माहित मला काय झालं. मला सरांकडनं सह्या घ्यायच्या.